हे एकत्र लढणार का वेगळा लढणार हा तर एक त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला आश्चर्य वाटत नाही, कारण का अमितभाई शाह जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हाच त्यांनी 29ला आम्ही सगळे वेगळे लढणार किंवा काय त्यांचे काहीतरी काहीतरी त्यांचं एक आहे काहीतरी टॅगलाईन 100% भाजप हे तेव्हाच ते बोललेले आहेत. त्याचा अर्थच तो होतो ना. त्याच्यामुळे त्याच्यात नवीन काय, आणि प्रत्येक पक्षाला एका सशक्त लोकशाहीमध्ये ज्या संविधानावर आमचा विश्वास आहे त्या संविधानामध्ये प्रत्येकाला मोकळा श्वास घेऊन आपल्याला योग्य वाटेल तसं इलेक्शन लढायचा अधिकार. हे एकत्र लढणार का वेगळा लढणार हा तर एक त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला आश्चर्य वाटत नाही, कारण का अमितभाई शाह जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हाच त्यांनी 29ला आम्ही सगळे वेगळे लढणार किंवा काय त्यांचे काहीतरी काहीतरी त्यांचं एक आहे काहीतरी टॅगलाईन 100% भाजप हे तेव्हाच ते बोललेले आहेत. त्याचा अर्थच तो होतो ना. त्याच्यामुळे त्याच्यात नवीन काय, आणि प्रत्येक पक्षाला एका सशक्त लोकशाहीमध्ये ज्या संविधानावर आमचा विश्वास आहे त्या संविधानामध्ये प्रत्येकाला मोकळा श्वास घेऊन आपल्याला योग्य वाटेल तसं इलेक्शन लढायचा अधिकार.